ही अतिशय महत्त्वाची बातमी। जर तुमच्या घरामध्ये चिमण्या येत असतील तर ही माहिती ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल। घरामध्ये चिमण्या आल्यानंतर असं काही घडतं की जे ऐकून तुम्ही थक्क व्हाल। तुमच्या दारात चिमण्या येत असतील किंवा जर तुमच्या घराच्या आतमध्ये खिडकीवर चिमण्या येत असतील तर या व्हिडिओकडे दुर्लक्ष करू नका, नाहीतर तुमचं मोठं होईल नुकसान। तुमच्या घरावर मोठं संकट येऊ शकतं, त्यामुळे वेळीच सावध व्हा। चिमणी घरामध्ये आल्यानं नेमकं काय होतं याविषयी एक नवीन संशोधन समोर आले। चिमण्या घरामध्ये आल्यामुळे होणाऱ्या या गोष्टींमध्ये संशोधनामध्ये उघड झालेत, ज्या ऐकून तुम्हाला देखील धक्का बसेल। अनेकांच्या घरामध्ये चिमण्या येतात, काही जणांना वाटतं त्याचं येणं चिवचिवाट आवडत असतो, पण अनेक लोक असे आहेत जे विशेषतः महिला ज्यांना त्रास वाटतो चिमण्याने घरामध्ये केलेली घाण, त्याच्या विष्ठेचा वास आणि त्याने आणलेला कचरा। या चिमण्या घरामध्ये नसलेल्याच बऱ्या। अनेकांना असं वाटतं चिमण्यामुळे घरामध्ये आजारपण येतं, त्यांच्या पंखातून येणारी धूळ, त्यांच्या विष्ठेतील बॅक्टेरिया आणि लहान मुलांना किंवा घरातल्या वृद्ध व्यक्तींना ॲलर्जी होण्याची शक्यता देखील असते। पण या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत का? नक्की घरामध्ये चिमण्या आल्याने काय गोष्टी घडतात, काय नुकसान होतं, काय फायदे होतात, या संदर्भातील एक महत्त्वाचं संशोधन उघड झाले। या चिमण्या घरामध्ये आलेल्या चांगल्या की वाईट या संदर्भात एक शोधामधून एक नवीन माहिती समोर आली आहे, तीच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। कदाचित ही माहिती ऐकल्यानंतर तुम्हाला मोठा धक्का बसेल, पण जर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला नाही तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं। मित्रांनो, सगळ्याच्या घरी येणारा एक छोटासा गोंडस पक्षी म्हणजे चिमणी। चिमणी हा छोटासा आहे पण गोंडस दिसणारा पक्षी प्रत्येकाच्या घरामध्ये कधी ना कधी तर येतच असतो। मग घर असू द्या, फ्लॅट असू द्या किंवा स्वतःचा बंगला असू द्या, चिमण्या या घरामध्ये येतच राहतात। पण हा गोंडस दिसणारा पक्षी नेमका आपल्या घरामध्ये काय येतो, तो आल्याने आपल्या घरामध्ये असं काय घडतं? बऱ्याचशा लोकांना वाटते की आपल्या घरामध्ये या चिमण्या दाणे किंवा पाण्यासाठी येत असतात। मग एवढं खरं कारण आहे का की याच्या मागे दुसरं काही दडले? हे सत्य तपासण्यासाठी एक मोठा अभ्यास या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आजकाल फ्लॅटमध्ये सिस्टीम बघायला गेलं तर खिडक्याच्या बंद संस्कृतीमध्ये चिमण्याचं घरात येण्याचं थोडंसं कमी झालंय, पण आज जिथे संधी मिळेल तिथे या चिमण्या आपले घरटे बांधायला बघतात। पण अनेक जण विशेषतः आपल्या घरातील स्वच्छता जपणाऱ्या महिला या घरातल्या तात्काळ काढून टाकतात, कारण की काय होतं चिमण्या घरात आल्याने वास येतो। पण तुम्ही कधी विचार केलाय का छोटासा जीव तुमच्या घरामध्ये नेमका काय येतो, शेजारच्या घरामध्ये का जात नाही? यामागे काहीतरी कारण असेलच ना। तर याचाच पडताळा शोधण्यासाठी काही अभ्यास करण्यात आलेला आहे। काही तज्ञांशी आम्ही बोललो आणि ज्यातून जी माहिती या ठिकाणी समोर आली ती अतिशय धक्कादायक। आम्ही तुम्हाला टप्प्याटप्प्याने माहिती सांगणार आहोत, पण एक गोष्ट मात्र नक्की, ही माहिती ऐकल्यानंतर चिमण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कायमचा तुमचा बदलून जाईल। नक्की चिमण्या घरात आल्याने काय होतं आणि चिमण्या न आल्याने काय होतं याविषयी तुम्हाला क्लिअर कट माहिती मिळणार आहे। जर तुमच्या घरामध्ये चिमणी येत असेल तर इथून पुढे 2 मिनिटं हा व्हिडिओ नक्की बघत राहा। मित्रांनो, चिमण्या आणि मानवी शरीर यांच्या संबंधावर या जगामध्ये अनेक अभ्यास झालेत। या अभ्यासानुसार पक्ष्याच्या विष्ठेमध्ये अनेक बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य आजार पसरवणारे घटक असू शकतात। जेव्हा चिमणी घरामध्ये घरटे बांधत असते ती फक्त काड्या आणि गवत आणत नाही, तर ती तिच्यासोबत सूक्ष्मजीव, कीटक आणि बुरशी देखील घरामध्ये प्रवेश करते। तिची विष्ठी जेव्हा सुकते तेव्हा तिचे कण हवेमध्ये मिसळत असतात आणि श्वासाद्वारे फुफ्फुसात जाऊ शकतात, ज्याची प्रतिकारक शक्ती कमी असते। जसे की लहान मुलं, मुली आणि वृद्ध, त्यांच्यासाठी हे अतिशय धोकादायक ठरू शकतं। आता चिमण्या घरात आल्याने वेगवेगळ्या प्रकारचे विषाणू आणि आपल्या घरामध्ये त्याच्या विष्ठेद्वारे येऊ शकतात। पण शास्त्रज्ञांनी जाऊन एक वेगळाच अभ्यास केलेला आहे, ज्यामध्ये भारतातल्या पुराणामध्ये जाऊन एक पानं उचलली तर भारताच्या प्राचीन इतिहासामध्ये जाऊन त्यांनी ग्रंथ सुद्धा उचकून पाहिले आणि ज्या ग्रंथामध्ये जे काही सापडलं ते अजून देखील जास्त धक्कादायक होतं। चिमण्या घरामध्ये आल्यानंतर घरामध्ये काय होतं याच्याविषयी आपल्या भारतामध्ये पुराणातच लिहून ठेवलेलं आहे। अगदी 10,000 वर्षापूर्वीचा हिंदी संस्कृतीचा इतिहासामध्ये देखील चिमण्याविषयीची महत्त्वाची दस्तावेज त्यांना सापडलेत। त्यामध्ये चिमण्याविषयी जी काही माहिती मिळाली ती या जगाला माहिती सुद्धा नव्हती। चिमण्या आल्याने घरामध्ये रोग पसरतो, चिमण्याच्या विष्ठ्यामुळे घरामध्ये वास येतो, चिमण्याचे घरटे घरात बनवले तर या ठिकाणी काड्या कचरा जमा होतो, असं इतकंच आपल्याला माहीत होतं। परंतु या संशोधनामध्ये अजून एक धक्कादायक आणि भयानक माहिती उघड आली, कारण की या अभ्यासामध्ये विज्ञानाच्या पलीकडे जाऊन अध्यात्माचा आधार घेत आता अध्यात्माचा आधार देखील घेण्यात आला आहे आणि आध्यात्मिक दृष्टीने होणारे ज्या काही चिमण्यामुळे फायदे आहेत ते समोर जगासमोर फायदे आले उघड देखील झाले आहेत। संशोधन जे काही झालेलं आहे ते कुठल्या प्रयोगशाळेमध्ये झालं नाही,
तर हे संशोधन आपल्या हजारो वर्ष जुन्या ग्रंथामध्ये आणि धर्मशास्त्रामध्ये, वास्तुशास्त्रामध्ये आणि शकुनशास्त्रामध्ये हे त्या ठिकाणी झालेलं आहे। मित्रांनो, आपल्या पूर्वजांनी निसर्गातल्या प्रत्येक बदलाचा, प्रत्येक प्राण्याच्या हालचालीचा सखोल अभ्यास केला होता। उंदीर, मांजर, कावळा, गाय, कुत्रा या प्रत्येक प्राण्याच्या आवाजातून ते येणाऱ्या शुभ आणि अशुभ घटकाचे ते जे संकेत देत होते ते संकेत आपले पूर्वज ओळखत होते। याच अभ्यासामध्ये चिमणी या पक्षाला विशेष स्थान या ठिकाणी दिलेलं आहे। आता तुम्हाला वाटतं की चिमणी घरामध्ये घाण करते, पण या शास्त्रानुसार चिमणी घरामध्ये घाण करत नाही तर घरामधील नकारात्मक ऊर्जा साफ करत असते। तुम्हाला वाटते की चिमणीच्या आवाजाने त्रास होतो, पण शास्त्रानुसार तिचा चिवचिवाट हा येणाऱ्या शुभ संकेताचा गजर असतो। हे सगळं कसं असतं होतं, यामागे काय तर्क लावण्यात आलेला आहे आम्ही तुम्हाला आता जे सांगणार आहोत हे ऐकण्यासाठी तुमचं मन आणि हृदय दोन्ही तयार ठेवा, कारण की हे सत्य तुमच्या पायाखालची जमीन सरकवणार आहे। तुम्ही थक्क होऊन जाल की छोटीशी चिमणी तुमच्या आयुष्यामध्ये किती बदल घडवून आणू शकते। आत्तापर्यंत तुम्हाला ज्या काही नकारात्मक गोष्टी चिमणीविषयी माहीत होत्या, आता अगोदर काय वाटत असं, चिमणी घाण करेल, कचरा करेल, बाहेरनं घरट्या आणताना घरट्याचा कचरा पडेल, हे त्यामध्ये अगदी नगण्य चिमणी आलेल्या आणि चिमणी होणाऱ्या फायद्यापेक्षा या अभ्यासामध्ये महत्त्वाचे 5 मुद्दे बाहेरले आहेत। पहिला मुद्दा म्हणजे चिमणी सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहे आणि वास्तुशास्त्रानुसार ज्या घरामध्ये चिमण्या स्वतःहून येत असतात, आनंदाने चिवचिवाट करत असतात, ज्या घरांमध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो, चिमण्या या फक्त अशाच घरामध्ये येत नसतात जिथे प्रेम, आपुलकी आणि समाधान असतं। ज्याच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असलेल्या घरामध्ये चिमण्या कधीच फिरकत नाहीत। त्यामुळे जर तुमच्या घरी चिमण्या येत असतील तर समजा तुमच्या घरामध्ये दैवी शक्तीचा वास आहे। मित्रांनो, दुसरं महत्त्वाचं जे काही संशोधन आहे याच्यामध्ये समोर आले, माता लक्ष्मीच्या आगमनाचा संकेत आपल्या जुन्या ग्रंथामध्ये आणि कथामध्ये असं सांगितलं आहे की ज्या घरामध्ये चिमणी घरटं बांधते त्या घरात कधीच धनधान्याची कमतरता भासत नाही। चिमणी घरटं बांधणे हे साक्षात माता लक्ष्मीच्या आगमनाचं आणि स्थायी वास्तव्याचं प्रतीक मानलं जातं। तुमचं घरटं काढून तुम्ही फेकून देता म्हणजे तुम्ही तुमच्या घरातील असलेल्या लक्ष्मी वैभवच परत पाठवत असता। आता तिसरं संशोधन उघडकीस आले, अतिशय जबरदस्त होतं आणि जे तुम्ही पाहून थकवून जाल। येणाऱ्या संकटाची पूर्वसूचना आणि रक्षण चिमण्या भविष्यामध्ये घडणाऱ्या घटनाची जाणीव देत असतात। जर तुमच्या घरावर, कुटुंबावर, तुमच्या कुटुंबातल्या सदस्यावर जर एखादं मोठं संकट येणार असेल तर त्या चिमण्या स्वतःच्या अंगावर ओढून घेत असतात। त्या अचानक घर सोडून जातात, कधी कधी घरातच प्राण सुद्धा सोडून जातात। घरात चिमण्याचा मृत्यू होणं हे अशुभ मानलं जातं, कारण की ती येणाऱ्या संकटाचा संकेत देत असतात। पण याचा दुसरा हक्क असाही होतो, त्या छोट्या जीवाचं नुकसान तुमच्यासाठीच मोठं घेतलेलं असतं। संकट अतिशय धक्कादायक असतं, पण त्या संशोधन असं उघड झाले की तुमच्या घरातल्या समृद्धीचं प्रतीक त्या चिमण्या असतात। चिमण्या तुमच्या घरामध्ये येऊन तुमच्या डोक्यावर फिरत असेल किंवा तुमच्याजवळ येऊन निर्भयपणे बसत असेल तर तुम्ही समजून घ्या तुमच्यावर लक्ष्मीची कृपा झाली। जर तुम्ही चिमणी दारामध्ये येऊन सतत आवाज करत असेल तर समजा तुमच्या घरी एखादी लवकरच चांगली बातमी येणार आहे किंवा एखादा प्रिय पाहुणा येणार आहे, घरामध्ये नवीन कार्याचा शुभारंभ होणार आहे। पुढचं महत्त्वाचे जे संशोधन याच्यामध्ये उघडकीस झाले ते अतिशय भयानक होतं। वंशवृद्धी आणि कौटुंबिक सुख, ज्याच्या घरामध्ये चिमणी घरटे बांधते त्यामध्ये अंडी घालून पिल्लांना जन्म देते, त्या घरामध्ये वंशवृद्धी होते असं देखील मानलं जातं। कुटुंबामध्ये प्रेम वाढतं, घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होतं। तर मित्रांनो, आता तुम्हीच सांगा तुम्ही काय कराल? थोडीशी घाण, थोडासा आवाज सहन कराल की घरात चालून आलेलं भाग्य, सुख आणि समृद्धीला परत पाठवा? तो छोटासा जीव तुमच्या घरामध्ये जी काही घाण करतो ती एका मिनिटात साफ करू शकता, पण तुमच्या घरामध्ये जी काही सकारात्मक ऊर्जा आणि चिमणीचा आशीर्वाद घेऊन येत असते ते करोड रुपये खर्च करून सध्या तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुमच्या घरामध्ये चिमणी येईल तेव्हा तिला हाकलून लावू नका, तिच्यामध्ये रागाकडे बघू नका। विशेषतः महिलांना, तुम्ही तर घरची लक्ष्मी असता, तुमच्या घरामध्ये चालून आलेला भाग्याचा, दुधाचा सन्मान करा। शक्य असेल तर तिच्यासाठी बाल्कनीमध्ये पाण्याची व्यवस्था करा, खिडकीमध्ये भांड्यात दाणे टाका, पाणी ठेवा। बघा तुमच्या जीवनात कशा प्रकारचा चमत्कार घडतो। तो छोटासा जीव तुमच्या घरातल्या सगळ्या अडचणी, सगळ्या नकारात्मक ऊर्जा कसा शोषून घेतो आणि तुमचं घर आनंदाने, सुख समाधानाने कसं भरून टाकतो हे तुम्हाला स्वतःला अनुभवता येईल। हेच होतं संशोधन जे चिमण्याविषयी झालेलं आहे आणि ज्यामुळे चिमण्याविषयीचा एक धार्मिक अँगल देखील संपूर्ण देशभराला समजणार आहे। जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा आणि त्या छोट्या पक्षाचं मोठं महत्त्व समजावून सांगा। चॅनेलवर नवीन आला असेल तर जे आपलं संभाजी अरविंद चॅनल आहे त्याला एक हाईपचं बटन दिसतं, हाईपचं बटन दाबा आणि फ्रीमध्ये लाईकचं बटन दिसतं आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।